नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। गोवा राज्य निर्मित बनावट मद्याची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ताब्यात घेत 1.5 कोटीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केलाय। गोवा येथून बनावट मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार या पथकाने खारेगाव टोलनाका येथे सापळा रचला। पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास एक संशयित वाहन वाहतूक करताना पथकाच्या निदर्शनास आला। त्या वाहनाचा संशय बळवल्याने त्यांनी तो ट्रक काढून त्याची पाहणी केली असता ट्रकमध्ये बनावट मद्याचा साठाचे विदेशी दारूचे 1400 बॉक्स मिळाले। त्यानुसार पोलिसांनी ट्रक चालक मोहम्मद शमशाद सलम अली खान याला अटक करत त्याच्याकडून 1,56,63,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही दारू त्याने कुठून आणली आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणली होती याचा तपास सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिले। अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या अधीनस्थ आमचे भरारी पथकाचे निरीक्षक श्री धन शेट्टी आणि यांच्या टीमला अशी माहिती मिळाली, गुप्त माहिती मिळाली की ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये निर्मित असलेली गोवा राज्यामध्ये एक्साईज ड्युटी कमी असल्यामुळे तिथे विदेशी मद्य स्वस्त असतं, तर अशा मद्य ठाणे जिल्ह्यात येणार आहे आणि त्याची वाहतूक आपल्या जिल्ह्यातनं होणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली। तर त्यांनी आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खारेगाव ते ठाणे या रस्त्यावरती एका संशयित वाहनाची तपासणी केली ट्रकची। तर या संशयित वाहनाची तपासणी केल्यानंतर या ट्रकमध्ये त्यांना जवळपास सुमारे 1400 बॉक्स विदेशी मद्याचा साठा असल्याचं आढळून आले आणि ह्या मद्याची पाहणी केली असता ते गोवा राज्यामध्ये निर्मित आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेलं मद्य असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं। तर या गुन्ह्यामध्ये या ट्रक चालक वाहन चालक याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी त्यांनी हा मुद्देमाल कुठून आला आणि तो कुठे घेऊन चालला होता याचा तपास सुरू आहे। एकूण 1400 बॉक्सेसची अंदाजे किंमत 1,34,00,000 आहे आणि वाहनासकट या सगळ्या गुन्ह्यामध्ये जवळपास 1,56,00,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि यापुढील तपास आमचे निरीक्षक धन शेट्टी आणि त्यांची टीम करते। गेल्या वर्षभरामध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने जवळपास परराज्यातील, त्याच्यामध्ये गोवा असेल, दीव दमण असेल, डुप्लिकेट असेल, परराज्यातील स्कॉच असेल, परदेशातून आयात केलेली स्कॉच असेल, जवळपास 6 कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आम्ही यशस्वी झालो आहे आणि यापुढे अशाच प्रकारची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे। काल मंगळवारी रात्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुका सुरू असताना वाघे स्ट्रीट भागात एक भयंकर हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। भर रस्त्यात एका तरुणाला धडक देऊन त्याच्या डोक्यावरून 2 ते 3 वेळा कार नेऊन निर्गुण हत्या करण्यात आली। या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात संतोष पवार, महेश पवार, अमित पवार आणि महेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। हा प्रकार इतका विचित्र होता की मृत व्यक्तीच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता। भर रस्त्यात हा प्रकार झाल्याने ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय। विशेष म्हणजे हत्याकांडातील आरोपी संतोष हा तडीपार होता। असे असतानाही घटना झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विठ्ठल गायकर असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचे मित्र शंकर वरटे हे जखमी झालेत। शंकर वरटे आणि आरोपी संतोष पवार यांच्यामध्ये जागेच्या कारणावरून वाद होते। संतोष विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती, परंतु त्याला ठाणे पोलिसांनी तडीपार घोषित केले होते। असे असतानाही तो राहत्या ठिकाणी वारंवार येत असे। काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास शंकर वरटे, त्याचा मामे भाऊ बाबू बरफ, त्याचे मित्र वसंत टेकरे, विठ्ठल गायकरे वाघे स्ट्रीट येथील रस्ता क्रमांक 27 परिसरात गणेश मूर्ती मिरवणूक पाहत होते। विठ्ठल बाबू आणि शंकर हे परिसरात सिगारेट घेण्यासाठी गेले असता संतोष पवार हा वसंत यांना मारहाण करू लागला। त्यामुळे वाद सोडवण्यासाठी शंकर आणि बाबू गेले। त्यावेळी संतोष याचा भाऊ महेश पवार, मित्र महेश आणि अमित हे देखील वाहनाने तेथे आले होते। त्याने बाबू यांना मारहाण केली तर वसंत टोकरे हे वाद झाल्याने तेथून निघून गेले। दरम्यान बाबू हे श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता संतोष आणि महेश हे कारमध्ये बसले व त्यांना शंकर समजावित असताना संतोष याने कार सुरू करून त्याच्या कारने समोर उभे असलेल्या विठ्ठल याला जोरदार धडक दिली। त्यामुळे विठ्ठल हे खाली पडले व त्यानंतर संतोष यांनी त्याला 2 ते 3 वेळा चिरडले। त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता। त्यानंतर संतोष यांनी शंकर यांना देखील कारने धडक दिली।
या घटनेनंतर विठ्ठल यांचा मृतदेह भर रस्त्यात तसाच पडून होता. प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत. घोडबंदर येथील कासारवडवली परिसरातील एका शेत जमिनीत उघड्या खड्ड्यात 2 अज्ञात व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाले. मृतांमध्ये 35 वर्षीय महिलेचा आणि सुमारे 3 वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. या दोघी मायलेकी असण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांची ओळख पटवण्याचे काम करण्याबरोबरच त्यांचा मृत्यू कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. ही घटना काल 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे 6:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले. ही घटना द इन्फिनिटी प्रोजेक्ट आणि विहंग व्हॅलीजवळ लेबर कॉलनी शेजारी असलेल्या शेत जमिनीत घडले. संबंधित जमीन मालकाचे नाव आशिष पाटील असून या शेत जमिनीमधील खड्डा सुमारे 2.5 फूट खोल होता. या खड्ड्यात 2 मृतदेह तरंगताना स्थानिकांना आढळून आले. याबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर कासारवडवली पोलीस ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती प्रतिसाद दल आणि शववाहिका घटनास्थळी दाखल झाली. ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती प्रतिसाद दल या पथकाच्या मदतीने दोन्ही मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मृतदेह शववाहिकेतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घोडबंदर येथील कासारवडवली परिसरातील एका शेत जमिनीत उघड्या खड्ड्यात 2 अज्ञात व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाले. मृतांमध्ये 35 वर्षीय महिलेचा आणि सुमारे 3 वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. या दोघी मायलेकी असण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांची ओळख पटवण्याचे काम करण्याबरोबरच त्यांचा मृत्यू कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. ही घटना काल 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे 6:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले. ही घटना द इन्फिनिटी प्रोजेक्ट आणि विहंग व्हॅलीजवळ लेबर कॉलनी शेजारी असलेल्या शेत जमिनीत घडले. संबंधित जमीन मालकाचे नाव आशिष पाटील असून या शेत जमिनीमधील खड्डा सुमारे 2.5 फूट खोल होता. या खड्ड्यात 2 मृतदेह तरंगताना स्थानिकांना आढळून आले. याबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर कासारवडवली पोलीस ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती प्रतिसाद दल आणि शववाहिका घटनास्थळी दाखल झाली. ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती प्रतिसाद दल या पथकाच्या मदतीने दोन्ही मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मृतदेह शववाहिकेतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास कासारवडवली पोलीस करतायत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेना ठाणे जिल्हा शाखा जिल्हास्तरावरील श्री गणेश दर्शन स्पर्धा 2025 मध्ये ठाण्यातील कोलबाड मित्र मंडळाने साकारलेल्या अवयवदान या सजावटीसाठी 10वे स्थान पटकावले आहे. कोलबाडचा राजा अशी ओळख असलेल्या या गणेशोत्सवाची सुरुवात कोलबाड मित्र मंडळाने 1982 साली केली. मंडळाने आतापर्यंत झाडांच्या फांद्याचे मंदिर, बटनाचे मंदिर, स्टार वॉर, अंतराळाचे युद्ध आदी देखावे साकारलेत. यंदा अवयवदान हा विशेष देखावा साकारला आहे.
मृत्यूनंतर मृतदेहाची केवळ राख किंवा माती होण्यापेक्षा मानवी कल्याणासाठी त्या देहाचा उपयोग व्हावा अशी विचारधारा आज समाजात रुजवण्याची गरज आहे. आपला बाप्पा गजमुख आहे. हत्तीच्या डोक्याचे प्रत्यारोपण केल्यामुळे बाल गणेशाचा पुनर्जन्म झाला. बाप्पा गजानन झाला. मरणानंतरही हा देह अक्षय अविनाशी होण्यासाठी अवयवदान आणि देहदान करा असे आवाहन या सजावटीतून करण्यात आले आहे. सजावटीसाठी 200 दिवस लागले असून ही संकल्पना अजय सत्रे यांची आहे. यंदाची मूर्ती शाडू मातीची असून ती कळव्यातील मूर्तिकार दीपक गोरे यांनी साकारली आहे. देखावा साकारण्यासाठी लाकूड, पेपर आणि स्टिरोफोमचा उपयोग केला असल्याचे कोलबाड मित्र मंडळाचे प्रमुख सल्लागार राजू मोरे यांनी सांगितले. काल मंगळवारी रात्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुका सुरू असताना वाघे येथील भागात एक भयंकर हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. भर रस्त्यात एका तरुणाला धडक देऊन त्याच्या डोक्यावरून 2 ते 3 वेळा कार नेऊन निर्गुण हत्या करण्यात आली. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात संतोष पवार, महेश पवार, अमित पवार आणि महेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार इतका विचित्र होता की मृत व्यक्तीच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. भर रस्त्यात हा प्रकार झाल्याने ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हत्याकांडातील आरोपी संतोष हा तडीपार होता. असे असतानाही घटना झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विठ्ठल गायकर असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचे मित्र शंकर वरटे हे जखमी झालेत. शंकर वरटे आणि आरोपी संतोष पवार यांच्यामध्ये जागेच्या कारणावरून वाद होते. संतोष विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती, परंतु त्याला ठाणे पोलिसांनी तडीपार घोषित केले होते. असे असतानाही तो राहत्या ठिकाणी वारंवार येत असे. काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास शंकर वरटे, त्याचा मामे भाऊ बाबू बरफ, त्याचे मित्र वसंत टेकरे, विठ्ठल गायकरे वाघे येथील रस्ता क्रमांक 27 परिसरात गणेश मूर्ती मिरवणूक पाहत होते. विठ्ठल बाबू आणि शंकर हे परिसरात सिगारेट घेण्यासाठी गेले असता संतोष पवार हा वसंत यांना मारहाण करू लागला. त्यामुळे वाद सोडवण्यासाठी शंकर आणि बाबू गेले. त्यावेळी संतोष याचा भाऊ महेश पवार, मित्र महेश आणि अमित हे देखील वाहनाने तेथे आले होते. त्याने बाबू यांना मारहाण केली तर वसंत टोकरे हे वाद झाल्याने तेथून निघून गेले. दरम्यान बाबू हे श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता संतोष आणि महेश हे कारमध्ये बसले व त्यांना शंकर समजावित असताना संतोष याने कार सुरू करून त्याच्या कारने समोर उभे असलेल्या विठ्ठलाला जोरदार धडक दिली. त्यामुळे विठ्ठल हे खाली पडले व त्यानंतर संतोष यांनी त्याला 2 ते 3 वेळा चिरडले. त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. त्यानंतर संतोष यांनी शंकर यांना देखील कारने धडक दिली. या घटनेनंतर विठ्ठल यांचा मृतदेह भर रस्त्यात तसाच पडून होता. प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.